नमस्कार, मी रोहित मारणे. उद्या 11 जून 2026 रोजी पुणे विद्यापीठात जे कॉकरोच जनता पार्टीतर्फे आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला कुठल्याही पुणे शहरातल्या विद्यार्थ्यांनी जाऊ नये. कारण हे आंदोलन फक्त तरुणांची माती भडकावण्यासाठी चालू आहे, कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे. याचा शोध पुणे पोलिसांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, याची मी आज मागणी करतो. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, तुमच्यावर जर कुठली उद्या एखादा गुन्हा दाखल झाला तर ह्या अभिजित बिबटे असेल किंवा त्याची जी कांगल चौकटी आहे ती तुम्हाला सोडवण्यासाठी कुठेही येणार नाही. त्यामुळे आपलं भविष्य आपल्या हातात आहे. कुणी या आंदोलनाला जाऊ नये. यांचं आंदोलन कुठल्याही नीट परीक्षेसाठी नसून दिल्ली दंगलीत जे 2 आरोपी जे आता तुरुंगात शिक्षा भोगत आहे, शर्जील इमाम आणि उमर खालिद, यांच्या समर्थनात ते त्या ठिकाणी घोषणा देतात, त्यांच्या समर्थनात ते बोलतात. अशा ठिकाणी महाराष्ट्रीयन तरुणांनी, मराठी तरुणांनी मी आशा बाळगतो की या ठिकाणी जाणार नाहीत. हे फक्त त्यांचा अजेंडा चालवण्यासाठी मी सरकारला विनंती करतो की यांच्या मागं नक्की कोण आहे. या कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून काही फंडिंग आलेली आहे का, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ह्यांची कुठल्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी काही संबंध आहेत का, याची सुद्धा चौकशी लवकर झाली पाहिजे. आणि मी परत एकदा पुणे शहरातल्या विद्यार्थ्यांना, जे खास करून बाहेरून इथं आलेले आहेत शिकायला, सगळ्यांना विनंती करतो की आपले आईबाप आपल्या गावाला काही कष्ट करून आपल्याला इथे शिकायला पाठवतात. जे डोळ्यामध्ये जे आपले स्वप्न असतात ती स्वप्न घेऊन आपण इथे येतो. त्यामुळे कुठेही आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं कृत्य करू नका. उद्याच्या आंदोलनाला जायचं टाळा. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. जय महाराष्ट्र.